मंडळी इकडे या साईडला बघू शकता आपले सिरगावचे महेश शेट आहेत आणि महेश शेटचा बावरे आज चांगला असा खिरकालीच्या मैदानामध्ये गुलालामध्ये रंगलाय. कोण होता पायऱ्यासोबत तो पण विचारूया आणि कुठली गाडी झाली ते पण विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. कुठली गाडी झाली आज? आमची गाडी पळाली बावरे आणि भिवंडीचा अविंद्रगलांचा रणवीर आणि विरुद्ध गाडी होती रामाशेठ बोनिलीचा आणि भालचा पिस्टन. आता गाडी बॅनरवर जमली होती का इथं? बॅनरवर जमलेली. कोणाची सांगून कोणाची जमली? रणवीर आणि पिस्टनची. मग बावरेला पण निघला आणि तिकडे रामाशेठला पण निघला. आणि अचानक म्हणजे नियोजन केलं आहे कुठेतरी लग्नाची सीझन चालू आहे. याच्या आधी पण पळते का? कधीपासून गाडी पळते भाऊ? आता या सीझनला कंटिन्यू ती गाडी पळतच आहे. म्हणजे येवनजवडी सारखीच पळते पण जास्त करून भिवंडीमध्ये पळते. इकडे कमी येते. बरोबर. मग आता आपला तर यो शिलगाव म्हणजे आपला डोंबिवलीमध्येच आहे. मग तुम्ही भिवंडीमध्ये पळल्याने मागचं कारण? घरचाच मैदान आहे हा आमचा. शिरगावात बोलला तर जवळच आहे खिडकाली पण आणि आम्हाला इथे बरं पडतो खेळायला आणि मैदान पण खूप सुंदर असतो आणि टाइम पण वाचतो. बरोबर. आणि घरी जायला पण वेळ होत नाही. बरोबर. म्हणजे आज भिवंडीकरांना इकडे बोलवलं? हा भिवंडीकरांनी इकडे बोलवलं कारण गाडी पळते त्याच्यामुळे त्यांना सांगितलं आम्ही या तुम्ही आणि त्यांच्याच बॅनरवर गाडी जमवलेली आणि बावरे लपून होता. बरोबर. आता किती दिवसापासून जोडी पळते? तुम्ही सांगितलं की आता ही जोडी बऱ्याच वेळा पळाली. हे 3 वर्षापासून पळत होती. बंदूक आणि त्यांचा मोठा रणवीर होता तो पळत होता. नंतर आता त्यांचा दुसरा रणवीर आहे छोटा आणि बावऱ्या ही या सीझनला जोडी पळते. बरोबर. म्हणजे आता कुठेतरी बघा पुन्हा तो घरचं म्हणजे तुमचं जुनं संबंध आणि ते टिकून ठेवलेत बैलांनी. हो. आता बघा ही आजची लढत झाली. ड्रायव्हरची माहिती त्यांना कोण बसवला? पंकज ड्रायव्हर बसलेला याच्यावर. पंकजला कालच सांगून ठेवलेला. पंकज बोललेला मी गाडी हाकलेल आणि त्यांनी मनापासून गाडी हाकलली आणि गुलाल दिला आम्हाला. बरोबर आहे. आता खिरकालीच्या मैदानाला या जोडीचा पहिलाच गुलाल का? नाही, दुसरा गुलाल आहे. दुसरा गुलाल. याच्या आधी कधी झाला होता? आता मध्येच झालेला गुलाल. जे सकाळी मैदान झाला होता? हा, सकाळी मैदान झालेलं तेव्हा. त्याच म्हणजे या दुसऱ्या मैदानामध्ये दुसरा गुलाल झाला. बघा म्हणजे कुठेतरी बैला जोडी पळतात. म्हणजे कुठेतरी आता बघा पैरा मग कसं, कारण तुम्ही बोलतात की एकच हीच गाडी पळते मग तुम्हाला पैऱ्यांच्या मागण्या आम्हाला पैरे होतच नाही म्हणजे त्याच्यामुळे आम्ही ही गाडी पैरे खूप जण फसवतात. त्यांना वाटतं का बावऱ्या हा कमी पळतो कारण पब्लिकचा नाही त्याच्यामुळे पैरे देत नाही आणि पैरे खूप जण असे बघितले तर कॅन्सरच होतात. बैल द्यायला मागत नाही. त्याच्यामुळं भिवंडीच्या भाऊंना सांगितलं का आपण हीच जोडी इकडे हाकणू आणि ते आमच्यासाठी आले. त्यांचे खूप आभार. बरोबर. मग आता पळतंय तर आता तुम्ही तर व्हिडिओ तर टाकत असाल ना तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला? मग बघत नाही का लोक? आमचे व्हिडिओ टाकतोच आणि सर्व बघतात पण बोलतात देतो पण देत नाही बैल. म्हणजे कुठेतरी थांबवतात तुम्हाला वेटिंगला? हा, वेटिंगला देतात. मग आता काय मागणं काय कराल तुम्ही? कुठेतरी आपला क्षेत्र चांगला चाललाय आणि कुठेतरी चांगलीच मागणी सांगा. तुम्ही काय बोलाल? क्षेत्र तर खूप चांगला चालू आहे. सकाळी होतात ते पण खूप चांगलं आहे. ऊन पण आता खूप पडतो. लवकरात लवकर शर्ती करून घ्या आणि लवकर शर्ती झाल्यावर घरी निघण्याचा प्रयत्न करावा. बरोबर. आता बावरेची गाडी एकदम मला सांगा ना कुठल्या नावाने पळते आपली? बावऱ्याची गाडी जिज्ञा महेश आलिमकर शिलगाव या नावाने पळते. या नावाने पळते. आणि लवकरच बघा आता मला वाटतं तुम्ही 11च्या आतच गुलाल घेतला आणि लगेच घरी पण निघाला? हो, घरी पण निघालो. का 2 गाड्या केल्याचा विचार? नाही, 2 नाही. उष्णता लय आहे त्याच्यामुळे एकच गाडी केल्याची. बरोबर. आता बघा काही बैला आपल्यामधून निघून रिसेंटली तुम्ही बघा सोनूशेठ बोपत्र्यांचा सिकंदर, आज त्या बैलाची खूप जास्त या बैलगाड क्षेत्रामध्ये चर्चा पण होती. पण अचानक हा झटका काय बोलायला म्हणजे कुठेतरी बघा न कळता असा झटका येतो आपल्याला ना. उष्णतामुळे हे बैल 3 फेऱ्याचे मैदान होतात त्याच्यामुळे बैल हे आता या उन्हामध्ये 3 फेऱ्या बैल पळू शकत नाही. तरी पण पळवतात. ते थांबवायला पाहिजे. मुंबईमध्ये आपल्याकडे बिंजोड चालू आहे तर बिंजोडच चालू पाहिजे. बरोबर. कारण कुठेतरी बरेचसे गारा मालकांची भावना आहे की बिंजोरला कसं 1 फेरा पळाल्यानंतर आपल्याला घरी पण जाता येतंय आणि गुलाल मिळतंय महत्वाचा. कारण 3 फेरे पळाल्यानंतर गुलाल मिळतंय. आणि बिंजोडला एकच शरद जास्त करावी कारण खूपच माणसाला सण तेवढी उष्णता पडते. त्याच्यामुळे एक गाडी करून सर्वांनी घरी जायची कोशिश करायची. बरोबर. कारण कुठेतरी बघतो ना आपण, जरी आता हा मला वाटतं 12च्या नंतर ऊन बोलतात पण मला वाटतं 8 वाजल्यापासून पण आपण उन्हामध्ये नाही राहू शकत. आताच 43 टेम्परेचर आहे. या उन्हामध्ये कोण राहू शकतो? आपण नाही राहू शकत. ते बैल आहेत बघा. आणि खिरकालीच्या मैदानाच्या काही आठवणी काय सांगाल? खिडकाली मैदानामध्ये आम्हाला गुलाल भेटतोच पण जास्त करून गाव जवळ असला ना मैदान गावातली बघायला पण येतात आमचे फ्रेंड सर्कल. त्याच्यामुळे गुलालात राहतो बैल. खिडकाली मैदान आम्हाला म्हणजे जवळ बी पडतो आणि बरं वाटतं. आवडता मैदान आहे आमचा खिडकाली. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा आज बैलगाडा क्षेत्रामध्ये हा डिसिजन घेतलेला संदीप बैमाले अध्यक्ष, आज त्यांच्या प्रिन्सचा वाढदिवस आहे. काय बोलाल त्यांच्या वाढदिवसानिमित्त? प्रिन्सला आमच्या बावरे आणि आमा ग्रुपकडून त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि संदीपभाई माली बोलला तर ते अध्यक्षच आपले मोठेच आहेत आणि त्यांनी नियम काढले हा सकाळी हा खूप चांगला काढले. असाच नियम सर्वांना लागू राहू दे मे महिन्यापर्यंत
कारण खूप उष्णता असल्या बरोबर. मला वाटतं येतं ही पावसाची सीझन येईपर्यंतच हा नियम लागू राहायला पाहिजे. हा पावसाळ्यापर्यंत हा नियम चालू झाले आणि बैलगाड्या मालकांनी पण लवकर लवकर येऊन शर्ती करा, कारण मैदानवाल्यांना पण त्रास नको आणि त्यांच्या पण गाड्या झाल्या पाहिजेत, कारण 10-20 गाड्या होऊन मतलब नाही, त्याच्यामुळे जास्त गाड्या होऊन बैलगाड्यावाल्यांनी पण लवकर यावं आणि शर्ती करून घरी जावं. बरोबर. कारण कुठेतरी आता मी बघतो बोनिवली झाला त्या दिवशी 4 मैदानं होती, 4ही मैदानं 100 ते 120 पर्यंतच गाड्या झाल्या. कुठेतरी ते एक मैदान असलं, आता आज बघा मला वाटतं 2च मैदान आहेत, एक देवपाडा आणि रेडगर ही मैदानं आहेत. पण कुठेतरी बघा गर्दी लागते, पण कुठेतरी गाड्या जमायला उशीर होतं, कारण बिंजरवाले आहेत ना, त्यांचा पण बरोबर आहे, कारण कुठेतरी प्रत्येक जण आपल्या गुलालासाठी विचार करतोय. गाड्या जमायला पण लेटच होतो, कारण प्रत्येक जण आज जिंकायसाठीच येत असतो, त्याच्यामुळे टाईम होतो. पण लवकर येऊन शर्यत केली तर बैलांना पण आराम भेटतो आणि चांगलं होतं, बरोबर मैदानवाल्यांना पण जास्त टेन्शन राहत नाही. बरोबर. आता एकदा मला तुमचं पूर्ण नाव सांगा आणि कुठं करता पुढचं नियोजन ते पण सांगा. माझं पूर्ण नाव महेश संजय अलिमकर शिरगाव आणि गाडी बोलते जिज्ञा महेश अलिमकर शिरगावात. आता पुढचं नियोजन 1 तारखेला असेल, ना तर बुधवारी कुठे अड्डा पडेल तिथे असेल आणि बोनिवलीला 29. बोनीला मग 30 गाडी पडेल, रणवीर आणि वावऱ्या. चला, तुम्हाला ही गाडी पळते, जरी पैरे कोणी नाकारत असतील तरी गाडी चांगली पळते तर गुलालामध्ये आहे, तर तुम्ही हीच गाडी पळवा, माझ्याकडून असं सजेशन असेल. आणि येणाऱ्या कालामध्ये नक्कीच मोठ्या पैऱ्यामध्ये तुमचा बावऱ्या हा पळावा ही पण मी प्रार्थना करतो. थँक्स.